श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मोहरीच्या पानांची भाजी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी मोहरीच्या पानाची गड्डी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मोहरीची पानं. आता हे मी स्वच्छ साफ करून घेणार आहे आणि 4-5 वेळेस धुवून घेणार आहे, कारण माती वगैरे खूप असते. आणि आपण इकडे एक मसाला तयार करूयात. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, हिरवी मिरची आणि कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊयात. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तिखट आवडेल त्याप्रमाणे. आणि इकडे आता मी ही मोहरीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. आता आपण ह्या भाजीची पाने कापून वगैरे घेतलेली नाहीत, तर अशीच मी शिजवून घेणार आहे. शिजून ती ऑटोमॅटिक बारीकच होते. तर इथे मी 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे काढून थंड करून घेऊयात. पाणी थोडं जास्त झालं, तर आता आपण हे काढून पिळून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता इकडे मी सगळी अशी पानं काढून घेतलेली आहेत. थंड झालं की मी याच्यावरती थंड पाणी टाकून असं पिळून घेतलेलं आहे. पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आतमधून, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि एकदम सुकी करून घेतलेली आहे मोहरीची पानं. तर आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊयात, कारण नंतर मीठ इतकं चांगलं मिक्स होत नाही. त्यामुळे मी असं प्लेटमध्येच हाताने मीठ मिक्स करून घेणार आहे. देठ पण एकदम अशी कोवळी कोवळी होती, त्यामुळे मी देठ पण ठेवलेली थोडीशी. चवीनुसार मीठ टाकूया आणि हातानेच असं मिक्स करून घेऊयात. तर आता एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आपण जिरा मोहरी टाकूयात. आता आपण यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे, लसूण, हिरवी मिरची, ते टाकून घेऊयात. आणि शेंगदाणे मी कच्चेच वाटायला टाकले होते, त्याने वेगळी चव येते. नेहमी आपण भाजीला भाजलेले शेंगदाणे टाकतो, पण यावेळेस मी कच्चे शेंगदाणे टाकलेले आहेत. तर तेलामध्ये आपण असा छान मसाला फ्राय करून घेऊयात. आणि आता आपण जी मोहरीची पानं शिजवून घेतलेली आहेत, एकदम पिळून मीठ वगैरे टाकून, तर ते आपण यामध्ये टाकूयात. आणि आपल्याला हे चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण चांगलं मिक्स करून 2 मिनिट वाफवून घेणार आहोत. थोडीशी हळद टाकूयात. एकदम इझी भाजी आहे, अगदी 5 मिनिटात भाजी होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. भाकरीसोबत तर खूप छान लागते ही भाजी. तर अशी आपण तेलामध्ये परतून घेतलेली आहे. आपण यावरती प्लेट ठेवून 2-3 मिनिटं वाफवून घेऊयात. तर मस्त आपली अशी ही मोहरीच्या पानाची भाजी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर 2-3 मिनिटं झालेली आहेत. आपली भाजी तुम्ही बघू शकता, एकदम छान अशी रेडी झालेली आहे.
तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.